नमस्कार. मी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आपण ऑनलाईन बॅचेस मधल्या स्टुडंटचे जी केची क्विज कॉम्पिटिशन घेत आहोत. तर आपल्या या दोन टीम आहेत ऑनलाईन स्टुडंटच्या. त्या दोन टीमची एका टीमचं नाव आहे छावा आणि दुसऱ्या टीमचं नाव आहे संविधान. अतिशय सुंदर नावं ठेवलेली आहेत मुलांनी त्यांच्या त्यांच्या ग्रुपची. तर आता छावा ग्रुपमध्ये जे स्टुडंट आहेत तर ते स्टुडंट स्वतःचं इंट्रोडक्शन करून देतील. छावा ग्रुप मधले स्टुडंट. मी अरुषी अमोल सिंग यादव. ओके. मी श्लोक अमोल सुपेकर. थोडं मोठ्याने बोल बाळा. श्लोक अमोल सुपेकर. ओके, व्हेरी गुड. हे आहेत छावा टीमचे स्टुडंट आणि संविधान टीमचे स्टुडंट आहेत. माझे नाव अनुश्री लोक सुपेकर. ओके. माझे नाव दिव्या किरण कटारे. ओके, ठीक आहे. आता हे आहेत आपले दोन टीम. एक आहे छावा आणि दुसरी टीम आहे आपली संविधान. आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. ओके. या प्रश्नांच्या प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार आहे. ओके. तुम्हाला एका प्रश्नासाठी 15 सेकंदाचा वेळ असणार आहे आणि या 15 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर द्यायचं आहे. जर समजा तुम्हाला हे उत्तर जमलं नाही, समजा छावा टीमला मी हे प्रश्न विचारला, त्या टीमला जर उत्तर सांगता आलं नाही तर तो प्रश्न जो आहे तो प्रश्न कुठे जाणार आहे, संविधान टीमकडे फॉरवर्ड केला जाणार आहे. आणि जर संविधान टीमने त्याचं उत्तर सांगितलं तर त्या प्रश्नाचे मार्क्स जे आहेत ते संविधान टीमला दिले जातील. आणि जर तुमच्या दोघांनाही त्या प्रश्नाचं उत्तर सांगता आलं नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार आहे आणि तुमचे जे एकूण गुण आहेत त्या एकूण गुणांपैकी एक गुण तुमचा काय होणार आहे, मायनस होणार आहे. ओके, आलं लक्षात? समजलं? जेव्हा तुम्ही प्रश्नाचं उत्तर चुकीचं सांगताल त्यावेळेला तुमचा गुण मायनस होणार आहे. ओके, आलं नाही म्हणून तुमचा गुण मायनस होणार नाही. तर प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही चुकीचं सांगितलं तर तुमचा टोटल जे मार्क्स आहेत त्या मार्क्स पैकी एक मार्क्स तुमचा कट होईल. ओके, बघा पहिला प्रश्न आहे छावा टीमला. पहिला प्रश्न आहे छावा टीमला, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? मॅम सतलज. मॅम सतलज. ओके. आता दुसरा टीम जो आहे, दुसरा प्रश्न असणार आहे संविधान टीमला. माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? संविधान टीम. महात्मा गांधी यांनी लिहिले. ओके. यस, मी महात्मा गांधी यांनी लिहिले. पुढचा प्रश्न असणार आहे छावा टीमला, राजस्थान मधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते? मॅम घुमर. मॅम घुमर. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न असणार आहे संविधान टीमला, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? एक मिनिट, त्यांचा टाइम अजून संपलेला नाहीये. ओके, सांगा. मॅम दादासाहेब दादासाहेब फाळके. फाळके. दादासाहेब फाळके बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, आताचा प्रश्न होता संविधान टीमला. ओके, पण त्यांना तो प्रश्न सांगता आला नाही म्हणून तो प्रश्न आपण फॉरवर्ड कुठे केला, छावा टीमला. ओके, म्हणजे आत्ताचा प्रश्न जो आहे तो आत्ताचा प्रश्न कोणाला असणार आहे, छावा टीमलाच असणार आहे. पुढे बघा, श्रीरामाच्या आईचे नाव काय? सुबेरा. मॅम सांगू का? मॅम एक सुबेदा. मिनिट थांबा. आता काय सांगितलं आरुषी तू? सुबेरा. सुबेदा. कोण? सुभेद्रा. नाही, चुकलेलं आहे उत्तर. मॅम मी सांगू? मॅम मी एक पण मिनिट. सांगू?
आरुषी, तुमचा 1 मार्क्स जो आहे तो 1 मार्क्स काय होणार आहे, कट होणार आहे. छावा टीमचा टोटल मार्क्स पैकी 1 मार्क्स कट झालेला आहे. ओके. संविधान टीम सांगा. कौशल्या. कौशल्या. व्हेरी गुड, बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न असणार आहे संविधान टीमला, उष्णतेचे प्रमाण कोणत्या उपकरणाद्वारे मोजतात? कॅरोलोमीटर. कॅर्लोमीटर मॅम. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. छावा टीम, संगणकाचे जनक कोणास म्हणतात? चार्ल्स छावा. बेबेज. मॅम चार्ल्स बेबेज. बरोबर आहे. संविधान टीम, परिस्थिती झालेल्या 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत किती खेळ समाविष्ट होते? आता सध्या परिस्थितीमध्ये झालेल्या 2024 म्हणजे या वर्षी 2024 मध्ये मॅम सांगू का? 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत किती खेळ समाविष्ट होते? मॅम सांगू का? प्रश्न कोणाला विचारला होता मी आता? मॅम संविधान टीम. संविधान टीम. ओके. मॅम सांगू का उत्तर? हा, हा सांग मॅम ना. 32. ओके, व्हेरी गुड. छावा टीम, 2024 समोर बघ बाळा, 2024 ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधवाक्य काय? छावा टीम. गेम्स वाईड ओपन. गेम्स वाईड ओपन. गेम्स वाईड ओपन. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा प्रश्न असणार आहे संविधान टीम, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? मॅम सांगू का? प्रश्न मॅम कोणाला आहे? संविधान मॅम टीमच ना? संविधान टीम. हा. हा, सांग. मॅम दादाभाई नौरोजी. मॅम मी नाही, सांगू? उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे तुमचा 1 मार्क्स जो आहे तो कट झालेला आहे. ओके. मॅम मी सांगू? हा, सांग. रवींद्रनाथ टागोर. आरुषी. आरुषी, ओके, ठीक आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न असणार आहे छावा टीमला, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? मॅम राजेंद्र प्रसाद. हा मॅम डॉक्टर राजेंद्र प्रसाद. व्हेरी गुड, बरोबर. पुढचा प्रश्न असणार आहे संविधान टीम, उबर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संविधान टीम. दिव्या आणि अनुश्री, उबर हॉकी. उबर कप हॉकी. नाही, चुकलेला आहे. म्हणजे संविधान टीम हा देखील 1 मार्क्स तुमचा कट झालेला आहे. मॅम मी जर सांगू? तुम्हाला उत्तर 100% माहिती असेल, बरोबर आहे, तरच उत्तर द्या, नाहीतर तुमचे मार्क्स जे आहेत ते मार्क्स कट होतील. ओके. छावा टीम, तुम्हाला येते का? हो मॅम. हा, बोल. बॅडमिंटन. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा प्रश्न असणार आहे. मॅम हा, बोल. काय होतं मॅम त्या प्रश्नाचं उत्तर? बॅडमिंटन. ओके. पुढचा प्रश्न असणार आहे छावा टीमसाठी, भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार कोण होते? मॅम कपिल देव. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा प्रश्न संविधान टीम, क्रिकेटमध्ये यो यो चाचणीने काय मोजतात? संविधान टीम. मॅम शरीराची तंदुरुस्तीची पातळी, म्हणजेच त्याला म्हटलं जातं फिटनेस लेवल. फिटनेस. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे उत्तर. पुढचा प्रश्न छावा टीम, हत्तीची शिकार कशासाठी केली जाते? मॅम हत्तीचे दात. हस्तिदंत. हस्तिदंत. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न संविधान टीम, राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? किती मॅम वर्षाचा 6 असतो? वर्ष. 6 किती? वर्ष. 6 वर्ष. 6. व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा
छावा टीम, मानवी हृदय किती कप्प्यांचे असते? मॅम 4 कप्पे. किती? 4. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा 18 नंबरचा क्वेश्चन. संविधान टीम, क्लोरोफिलचा वापर कशासाठी होतो? संविधान टीम, दिव्या, अनुश्री. मॅम तापमान मोजण्यासाठी. हम्म तापमान मोजण्यासाठी. नाही. मॅम संविधान टीम, हा प्रश्न तुमचा कट झालेला आहे. छावा, मॅम तुम्हाला उत्तर येते याचं? पाणी करण्यासाठी, पाणी स्वच्छ. नाही. छावा टीमचे देखील एक मार्क्स जो आहे तो एक मार्क्स त्यांचा देखील कट करण्यात येत आहे. प्रकाश संश्लेषण कशासाठी वापरला जातो? प्रकाश संश्लेषण. ओके. पुढचा 19 नंबरचा क्वेश्चन आहे. छावा टीम, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? वेळ संपलेली आहे छावा टीम. मॅम राष्ट्रपती. मॅम मी सांगू? हा, सांग. उपराष्ट्रपती. व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे संविधान टीमलाच, कारण आता छावाला विचारलेलं होतं. छावाला उत्तर सांगता आलं नाही म्हणून तो प्रश्न आपण संविधान टीमला दिलेला होता आणि आता संविधान टीमचाच प्रश्न असणार आहे. दुर्गा पूजेला कोणत्या राज्यात सर्वात जास्त महत्व दिले जाते? पश्चिम बंगाल. व्हेरी गुड, बरोबर आहे. यस मॅम, पश्चिम बंगाल मध्ये दिलं जातं. ओके, व्हेरी गुड. पुढचा 21 नंबरचा प्रश्न. छावा टीम, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? मॅम महानदीचं धरण. हा? महानदीचं हिराकुंड धरण. हिराकुंड धरण. हिराकुंड धरण, बरोबर आहे. संविधान टीम, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा 23 नंबरचा. छावा टीम, भारतीय स्टेट बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय स्टेट बँकेचे मुख्यालय कोठे आहे? छावा टीम. श्लोक, आरुषी. वॉशिंग्टन डीसी मॅडम. हा? वॉशिंग्टन डीसी. मॅम दिल्ली. नाही, चुकलं. कुणी सांगितलं? कुठल्या टीमने सांगितलं? आरुषी, मॅम छावानीच. सांगितलं. तुमचा एक मार्क्स कट झालेला आहे. मॅम मी सांगू? हा, संविधान टीम सांगा. नवी दिल्ली. नाही, तुमचा देखील एक मार्क्स कट झालेला आहे. ओके, छावा टीम, तुमचा प्रश्न असणार आहे हा. जम्मू काश्मीर मधील, एकच मिनिट. यस मॅडम. ओके, पुढे बघा. जाम व जेली मध्ये कोण संरक्षक म्हणून काम करते? साखर. व्हेरी गुड. मॅम आमचा प्रश्न होता. कुठला? संविधानचा होता का? नाही मॅडम, आमचा. नाही मॅम छावाचा होता. मॅम छावाचा. जम्मू आणि काश्मीर हा प्रदेश जो आहे तो किती साली केंद्रशासित प्रदेश बनला आहे? येते? ओके, ठीक आहे. आता छावा, तुमच्याकडे आला हा प्रश्न, सांगा याचं उत्तर. मॅम 2019. हम्म 2019.
2019. ओके. आणि तारीख काय? 31 ऑक्टोबर 2019. ओके, व्हेरी गुड. मॅम 31 ऑक्टोबर ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 26 नंबरचा. त्याच्या आधी आपण तुमचा जो स्कोर कार्ड जे आहे ते स्कोर कार्ड बघूया किती झालेले आहे. दोन्ही टीमचा स्कोर आपण बघूया किती झालाय ते. ओके. विधान टीम आहे 8 आणि छावा टीम आहे 11. ओके. आता प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही सांगू नका. जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर अंदाजे सांगायला गेला तर तुमचा 1 मार्क्स कट होतोय. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. छावा टीम, पुढचा प्रश्न बघा. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? छावा, आरुची आणि श्लोक. मार्कोटेट कॉड. नाही, भारतीय महिला. ओके. संविधान टीम येते उत्तर. मॅम सायना नेहवाली. कोण? सायनो मॅम नेहवाली. क्वेश्चन काय आहे? नाही. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय मॅम सानिया महिला मिर्झा. कोण? तानिया मिर्झा. बट मॅम त्यांनी तर चुकीचे उत्तर दिलेत ना दोनदा. पहिला तुम्ही चुकीचं उत्तर दिलं होतं त्यामुळे तुमचा जे मार्क्स आहेत ना ते तिथं कट झालेले आहेत. मी हा प्रश्न जो आहे तो संविधान टीमला ट्रान्सफर केलेला होता. त्यामुळे याचे मार्क्स जे आहेत ते याचे मार्क्स संविधान टीमला मिळालेले आहेत. काय सांगितलं? सानिया मिर्झा उत्तर बरोबर आहे. Yes. ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक खेळासाठी रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण? संविधान टीम, दिव्या आणि अनुश्री. वेळ संपली आहे तुमची. संविधान टीम. छावा टीम तुम्हाला सांगायला येत आहे? छावा टीम. ओके, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर मी सांगते. तुमच्या दोघांनाही याचे मार्क्स दिले जाणार नाही. ओके. मेजर R.S. राठोड ऑलिम्पिक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहेत? मेजर R.S. राठोड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे. छावा. मॅम राजगोपालचार्य. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? मॅम मी सांगू? चक्रवर्ती राजगोपालचारी. ओके. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? छावा. मॅम परत सांगा. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? हरिलालजी केनिया. मॅम संविधान टीम. हरिलालजीच आहे ना. हरिलालजीच आहेत ना. हरिलालजीच आहेत ना. काय सांगितलं? हरिलालजी. नाही. हरिलालजी कनिया. तुमचं वेळ संपलेली आहे. संविधान टीम, तुमची ही वेळ संपत आलेली आहे. श्लोक,
ओके आहे, येत आहे? ओके, ठीक आहे. या प्रश्नाचे तुमच्या दोघांनाही गुण देण्यात येणार नाही. ओके. न्यायमूर्ती हरिलाल जो केनिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न. संविधान टीम, भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? संविधान टीम, आवाज नाही येते तुझा. मॅम विल्यम कॅनरॅड. नाही, चुकलेलं आहे उत्तर. मॅम उत्तर काय? छावा टीम, तुम्हाला येते का? येते का? नाही. ओके, ठीक आहे. बघा, भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती C.V. रामन. कोण होते? C.V. रामन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे छावा टीम. भारतातील पहिली सैनिक शाळा कोठे स्थापन करण्यात आली? सातारा. सातारा. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा प्रश्न. संविधान टीम, कोरोना व्हायरस सर्वप्रथम कोठे आढळला? चीन चीन. मध्ये चीन मध्ये. चीन मध्ये कुठे? वू वुहान. ओके, व्हेरी गुड, बरोबर. पुढचा प्रश्न आहे छावा टीम. भारतातील शास्त्रीय संगीताचे जनक कोणाला मानले जाते? छावा, पटकन सांगा. ओके, ठीक आहे. संविधान टीम कडे हा प्रश्न जातोय. मॅम तानसेन. व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचा प्रश्न असणार आहे संविधान टीमलाच. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? बी आणि सी. मॅम बी आणि सी हे दोन विरघळतात. बरोबर आहे. छावा टीम, तुमचा प्रश्न आहे आता. वातावरणात कोणत्या वायूचे सर्वाधिक प्रमाण असते? नायट्रोजन. व्हेरी गुड, बरोबर आहे. संविधान टीम, महाभारतातील चक्रव्यूह कोणी तोडले? अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा. बरोबर आहे. छावा टीम, नुकत्याच झालेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांची संख्या किती? छावा टीम, थांब, अजून त्यांचा टाइम संपलेला नाहीये छावा टीमचा. आरुषी, श्लोक, महिला खासदार 30. नाही. आरुषी, उत्तर चुकलेलं आहे. काय उत्तर आहे मॅडम? संविधान टीमला हा प्रश्न जातोय. संविधान टीम, 77. संविधान टीम 77. 77. नाही. मॅम 34 का? नाही. मॅम मला माहित 74. होतं. आन्सर 74 आहे, पण मला question 74. ओके. त्यामुळे दोघांचेही एक एक गुण आता या प्रश्नाने कट झालेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न असणार आहे संविधान टीमचा. ओके. भारताचे सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण? संविधान टीम, भारताचे सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण? संजय मल्होत्रा. नेक्स्ट क्वेश्चन. मॅम संविधानला का हा प्रश्न संविधान टीमलाच असणार आहे, कळलं? पुढचा प्रश्न बघा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे सचिव कोण आहेत? दिव्या आणि अनुश्री. मॅम रिपीट करा ना परत एकदा प्रश्न. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे
सध्याचे सचिव कोण आहेत? अनुश्री. मॅम मी सांगू अनुश्री, दिव्या, थांब. मॅम मी एक सांगू का? सेकंद थांब. हा हा सांग. देवजीत सौ सौ सौकिया. नाही, चुकलेलं आहे. मॅम मी सांगू हा सांग. जय शहा. जय शहा, बरोबर. पुढचा प्रश्न असणार आहे छावा टीमला. युरोपला आशिया पासून कोणती पर्वतरांग वेगळी करते? मॅम अँडीज. मराठीमध्ये उत्तर अपेक्षित आहे. मॅम मराठीत माहित नाही. अँडीज. अँडीज. छावा चुकलेला आहे उत्तर. मॅम मी सांगू? मॅम उरल. मॅम उरल सांगितलं ना. उरल कुणी सांगितलं? आरुषी, छावा टीम. ओके. पुढचा प्रश्न आहे संविधान टीम. हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध मालिकेचे लेखक कोण होते? कोण आहेत? संविधान टीम, तुमचा प्रश्न आहे हा. दिव्या आणि अनुश्री. मॅम J.K. रोलिंग. हो, बरोबर आहे. पुढचा छावा. छावा तयार राहा, तुमचा प्रश्न आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? आसाम. आसाम. संविधान टीम, भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता? हिंदू धर्म. बरोबर आहे. छावा टीम, रक्त गटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टेनर. बरोबर आहे. संविधान टीम, देवी या रोगावरील लसीचा शोध कोणी लावला? संविधान टीम, तुमचा प्रश्न आहे. मॅम रिपीट करा ना क्वेश्चन, तुमचा आवाज अडकला ओके, ठीक होता. आहे. देवी या रोगावरील लसीचा शोध कोणी लावला? अनुश्री समोर. अनुश्री समोर. मॅम मी सांगू थांब थांब, अजून त्यांचा टाइम संपलेला नाहीये. टाइम संपल्यानंतर छावा तुम्ही सांगायचं आहे. मॅम देवी या रोगावरील लसीचा शोध कोणी लावला असं विचारलंय ना? हा हा. ओके मॅम, 2च मिनिट थांबा. 2. मॅम मी सांगू मॅम सांगू का उत्तर माझं आलंय? मॅम मी सांगू मॅम चुकीचं पण. उत्तर संपले, वेळ संपला तुमचा. मॅम मी संविधान मॅम टीम, वेळ संपलेला आहे. मॅम मी सांगू छावा एडवर्ड जनरल. काय सांगितलं? एडवर्ड जनरल. जेनर. मॅम माझं पण ते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असणार आहे टीमलाच. भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1950. 26 जानेवारी. संविधान मॅम संविधान टीम, प्रश्न परत सांगा. मॅम सांगू? मॅम हा. 26 नोव्हेंबर 1950. आधी काय उत्तर सांगितलं होतं? मॅम आधी ते 26 जानेवारी म्हटलेली. हो मॅम. आणि मॅम 26 जानेवारीला अंमलात आणला. छावा टीम, तुमचे मार्क्स कट होत आहेत त्याच्यामध्ये. मॅम संविधान टीम सांगा. 24 जानेवारीला अंमलात आणला, 26 नोव्हेंबरला स्वीकार केला. हो ना, पण 26 नोव्हेंबर किती? 1950. पुढचा प्रश्न संविधान टीमला. मार्क झुकरबर्ग कोणत्या संस्थेचे संस्थापक आहेत? संविधान. दिव्या, आवाज येत नाहीये. मॅम परत रिपीट करा. मार्क झुकरबर्ग कोणत्या संस्थेचे संस्थापक आहेत? वेळेकडे लक्ष द्या, वेळ संपत आलेली आहे. 15 सेकंदाचाच वेळ आहे. 1 मिनिट आरुषी.
ओके, ठीक आहे. हा मॅम- प्रश्न छावा टीम. मॅम सांगू का? मॅम मी सांगते फेसबुक. मॅम एक फेसबुक मिनिट. तू काय करतेस माहिती अनुश्री, वेळ संपली ना की मी सांगू का म्हणतीयस, त्या वेळेमध्ये सांगत जा. काय होतं, तू सांगू का म्हणेपर्यंत पुढच्या टीमने सांगून रिकामे झालेले असतात. ओके, चला पुढचा प्रश्न आहे छावा टीमला. पाणी हे कोणत्या दोन घटकापासून बनले आहे? ऑक्सिजन आणि H2O. हा यस मॅडम, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन, बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न संविधान टीम तुमचा असणार आहे. ओके, भारतातील किती राज्यातून कर्कवृत्त जाते? मॅम दिव्या, 8. अनुश्री, मॅम 8. व्हेरी गुड, बरोबर आहे. आता आपण तुमचा फायनल स्कोर काय झालेला आहे आणि या क्विजचा विजेता कोण आहे. हा, संविधान टीमचे झालेले आहेत 16 गुण आणि छावा टीमचे झालेले आहेत 18 गुण. अशा प्रकारे आजची विजेती टीम जी आहे ती आजची विजेती टीम असणार आहे छावा टीम. ओके, तर दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि छान तुम्ही तयारी केली होती. तुम्ही छान उत्तरं सांगितली, तुमचा कॉन्फिडन्स पण छान होता. असाच कॉन्फिडन्स आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे, म्हणजे 5 एप्रिल पर्यंत आपल्याला हाच कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि याच कॉन्फिडन्सने आपल्याला जीकेचा पेपर पण सोडवायचा आहे. असेच तुम्हाला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज चे अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून पुढचे जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला अपडेट होईल आणि लगेच तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.